घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये केंद्र सरकारने केलेल्या वाढीविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस आक्रमक झाली आहे। महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना गॅस सिलेंडरच्या दरामध्ये करण्यात आलेली वाढ ही जनतेवर अन्यायकारक असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या साऱ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही शहर काँग्रेसच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करतोय आणि उद्याच्या काळात ही दरवाढ जर रद्द केली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल। आज गॅसची दरवाढ झाली, उद्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील आणि हे जर दर वाढले तर एकूण देशाच्या महागाईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडेल आणि सामान्य माणसाला हा खिशाला ते सोसावं लागेल। ही वेळ येऊ नये। भारत सरकारनं, केंद्र सरकारनं योग्य भूमिका, योग्य परराष्ट्र धोरण त्या ठिकाणी आखलं नसल्या कारणानं अमेरिका आणि इस्रायल पुढे लोटांगण घालण्याचं काम त्या ठिकाणी अवलंबल्याच्या कारणानं ही परिस्थिती आज ओढवून राहिलेली आहे। केंद्र सरकारमध्ये ज्यावेळी UPAचं सरकार होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 149 रुपये बॅरल प्रति डॉलरचे दर असताना सुद्धा आम्ही देशामध्ये कुठलेही पेट्रोलचे दर वाढवले नाहीत, गॅसचे दर वाढवले नाहीत, डिझेलचे दर वाढवले नाहीत। त्यामुळं महागाई आटोक्यात राहिली आणि सामान्य आज या ठिकाणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही प्रांतांना नुकतीच केंद्र सरकारनं जी गॅसची दरवाढ केली, मग तो घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅस असेल, याची दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आलो। आम्हाला हे आंदोलन करत असताना निश्चितपणानं कल्पना आहे की आखाती देशामधलं युद्ध दिवसेंदिवस पेटत चाललंय, परंतु याच्यामध्ये योग्य भूमिका घेणं आवश्यक होतं। भारत सरकारनं भूमिका योग्य पद्धतीनं आणि वेळेवर न घेतल्याच्या कारणानं याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर बसला आहे। त्यामुळं भारत सरकारनं 60 रुपये घरगुती गॅसच्या वापरामध्ये सिलेंडरच्या दरामध्ये वाढ केली आणि जवळपास 114 रुपयाची वाढ ही व्यावसायिक दरामध्ये केली। त्यामुळं घरगुती ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 45 वर्षातली सगळ्यात मोठी संख्या बेरोजगारांची कुठली असेल तर ती आजची संख्या आहे। त्यामुळं बेरोजगार आहेत, शेतीचे दर खालोखाल पडत चाललेत, शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत चालला आहे, रोजगार निर्माण होत नाही आहे। अशा सगळी परिस्थिती असताना या कठीण काळामध्ये 60 रुपये गॅसची दरवाढ करणं हे अनैतिक आहे। ही दरवाढ रद्द करावी ही मागणी आम्ही आज केंद्र सरकारकडे या ठिकाणी करतो आहोत।